हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 27. सर्व शून्याचा निष्कर्षू, जिया बाईला केला पुरुषू. जेणे दादुलेन सत्ता विशेषू, शक्ती जाली. अर्थात ब्रह्मांडात सर्व शून्याचा आविष्कार आहे. शिवाने जिचा पत्नी म्हणून स्वीकार केला, जिला स्वतःप्रमाणे सत्ताधीश केले, ती विश्वात शक्ती म्हणून मान्यता पावली. शून्य. माऊली म्हणतात की ब्रह्मांडात सर्व शून्याचा आविष्कार आहे. शून्य याचा अर्थ जेथे काहीही नाही, जेथे काहीही शिल्लक नाही अशी अवस्था. पूर्ण रितेपणा म्हणजे शून्य. माऊली येथे गणितातील संख्यात्मक भौतिक व्यावहारिक शून्याबद्दल निश्चितच बोलत नाहीत. गणितातील संख्यात्मक भौतिक व्यावहारिक शून्य हे सदा शून्यच राहते. त्यात कितीही मिळवा, वजा करा किंवा त्याचा गुणाकार भागाकार करा, ते शून्यच राहते. तथापि वैश्विक शून्यामधून पूर्णत्व प्राप्त होते. माऊली ब्रह्मांडातील वैश्विक शून्याबद्दल बोलत आहेत. वास्तवात ब्रह्मांडात मूलभूत एकमेव परमशून्य आहे. तथापि विश्वनिर्मिती झाल्यावर त्या एकमेव परमशून्याच्या 4 अवस्था, त्याचे 4 आविष्कार निर्माण झाले. पहिला, मूलभूत वैश्विक परमशून्य. विश्वांची निर्मिती होण्याआधीची ब्रह्मांडाची स्थिती म्हणजे मूलभूत वैश्विक परमशून्यावस्था. येथे ब्रह्मांडामध्ये कैवल्यावस्था होती. कैवल्य म्हणजे येथे फक्त परब्रह्म पुरुषोत्तमाचे परमचैतन्य स्वरूप होते, परम ऊर्जामय होते. त्याशिवाय येथे अन्य काहीही नव्हते. हे पहिले वैश्विक शून्य आहे. दुसरे, अंतराळातील शून्य. त्या वैश्विक परमशून्यामधून ओम असा परमदिव्य महाध्वनी झाला आणि येथे विश्वे म्हणजे ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादी निर्माण झाले. 2 ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादींच्या मध्ये पोकळी असते, तेथे काहीही नसते. त्याला आपण अंतराळ असे म्हणतो. ही वैश्विक दुसरी शून्यावस्था आहे. उदाहरणार्थ 2 सूर्यांमधील शून्य, 2 ग्रहांमधील शून्य इत्यादी. तिसरे, ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादींच्या केंद्रस्थानी असलेले शून्य. त्या ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादींच्या केंद्रस्थानी शून्यावस्था असते. ही तिसरी वैश्विक शून्यावस्था आहे. त्या ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादींच्या परिघावरून मध्यबिंदूकडे जर आपण यात्रा केली तर आपण ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादींच्या केंद्रस्थानी पोहोचतो. तो शेवट असतो. तेथे शून्यत्व असते. कारण जर यात्रा पुढे तशीच सुरू ठेवली तर आपली यात्रा पुन्हा त्या पलीकडील परिघाकडे सुरू होते. चौथे, सजीवांच्या अंतःकरणातील शून्य. सजीवांच्या देहात चैतन्यामुळे सतत हालचाली घडामोडी होत असतात. यात देहादी इंद्रिये आणि मन यांचा फार मोठा सहभाग असतो. तथापि जेव्हा देहादी इंद्रिये आणि मन त्यांच्या हालचाली उपद्व्याप थांबवितात आणि त्यांचा अंशात्म्याशी योग जुळतो, तेव्हा तेथे शून्यावस्था प्राप्त होते. हे चौथे वैश्विक शून्य असते. शून्यातील चैतन्याची जाण. या 4 वैश्विक शून्यांमध्ये किंवा या परमशून्याच्या या 4 वैश्विक आविष्कारांमध्ये ते परमदिव्य चैतन्य, ती परमदिव्य ऊर्जा सतत प्रज्वलित अवस्थेत असते.
या परमचैतन्याची जाण त्या चारही ठिकाणी त्या चारही अवस्थेत सतत तेवत असते. यामुळे त्यामधून निर्मिती झाली आणि सतत होत राहते. त्याला आपण उत्पत्ती, स्थिती, लय असे म्हणतो. त्या त्या ठिकाणी आवश्यक तो तो वैश्विक कारभार स्वयंभूपणे सुनियोजित सुरू राहतो. यालाच येथे माऊली सर्व शून्याचा निष्कर्षू असे म्हणत आहेत. तसेच याची जाण आपल्याला येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे आहे. या चारी ठिकाणी सर्व शून्याचा निष्कर्षू कसा असतो ते पाहू. या चारी ठिकाणी असलेल्या परमचैतन्याला आपल्या सोयीसाठी मी निरनिराळी नावे दिली आहेत, म्हणजे समजायला सोपे जाईल. 1. आत्मब्रह्मांड पुरुषोत्तम. ब्रह्मांडामध्ये मूलभूत कैवल्यावस्था होती. त्यामधून जेव्हा सर्व बाजूने विश्वे निर्माण झाली तेव्हा आपोआपच स्वाभाविकपणे परब्रह्म पुरुषोत्तम या निर्मितीच्या केंद्रस्थानी विराजित झाला. त्याला आपण आता योगधाम असे म्हणतो. हेच ते वैश्विक मूलभूत परमशून्य आहे. विश्वे निर्माण झाल्यावर त्याच्या केंद्रस्थानी योगधामी ते आत्मब्रह्मांड सतत परमचैतन्यावस्थेत असते. त्यामुळे विश्वाला ती दिव्य महाऊर्जा प्राप्त होते, सतत मिळत राहते. या योगे वैश्विक कारभार सुरू राहतो. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला ही जाण हे स्वयंस्फुरण आहे. या योगे तेथून स्वयंभूपणे संपूर्ण ब्रह्मांडाला परमदिव्य ऊर्जा पुरविली जाते. येथून सर्व ब्रह्मांडाचा कारभार स्वयंभूपणे नियोजित केला जातो. यात काही परिस्थितीजन्यतेमुळे बदल झाला तर ती वैश्विक घडी पुन्हा घालण्यासाठी येथून त्यावर उपाय केला जातो. 2. परमात्मा. 2 ग्रहगोल, तारे, धूमकेतू इत्यादींमध्ये जे अंतराळ असते तेथे परमात्मा निवास करतो. हेच ते अंतराळातील शून्य असते. याची स्वयंभू जाण त्या चैतन्याला आहे. तेथून ते चैतन्य ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादींना नियंत्रित करते. या योगे या ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादींना एकमेकांबद्दल एकाच वेळी आकर्षण आणि विकर्षण असते. यामुळे ते स्वतःसह एकमेकांसभोवती फेरे घेत राहतात. तसे नसते तर ते एकमेकांवर आपटून नष्ट झाले असते. 3. आत्मा. प्रत्येक ग्रहगोल, तारा, धूमकेतू इत्यादींच्या मध्यावर केंद्रस्थानी आत्मा निवास करतो. यालाच आपण गुरुत्वाकर्षण असे म्हणतो. हेच ते ग्रहगोल, तारे, धूमकेतू इत्यादींच्या केंद्रस्थानी असलेले शून्य असते. याची स्वयंभू जाण त्या चैतन्याला आहे. या योगे त्या त्या ग्रहगोल, तारा, धूमकेतू इत्यादींच्या परिघावर वस्तुजगत टिकून राहते. तसे नसते तर तेथे वस्तुजगत निर्माण झाले नसते किंवा तत्क्षणी नष्ट झाले असते. येथून आत्म्याकडून तो ग्रहगोल, तारा, धूमकेतू इत्यादी सुनियंत्रित केला जातो. प्रत्येक ग्रहगोल, तारा, धूमकेतू इत्यादीचा आकार, वजन भिन्न आहे. प्रत्येक ग्रह, गोल, तारा, धूमकेतू इत्यादीवरील वस्तुजगताचे वजन भिन्न आहे. यामुळे प्रत्येक ग्रह, गोल, तारा, धूमकेतू इत्यादींची फेरे घ्यायची गती भिन्न आहे. यामुळे ते ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादी निरनिराळ्या कक्षेत फेरे घेतात. याचा एक अतिउत्तम सांघिक परिणाम ब्रह्मांडावर होतो. ते सर्व एकमेकांना एकमेक पूरक होतात. उदाहरणार्थ, पृथ्वीवर चंद्रामुळे चांदणे पडते, समुद्रात लाटा निर्माण होतात, तेथे भरती ओहोटी होते इत्यादी. हे पृथ्वीवर सजीवाला फार उपयुक्त होते. शिवाय रात्री याचे विलोभनीय सौंदर्य पाहायला मिळते, ते निराळेच. 4. अंशात्मा. सजीवाच्या देहात अंतःकरणात ते चैतन्य निवास करते. याला अंशात्मा असे म्हणतात.
हेच ते सजीवाच्या अंतःकरणातील शून्य असते. या योगे सजीवाला प्राणवायूचा पुरवठा होतो, देह जीवित राहतो. अंशात्मा मातेच्या उदरी प्रवेश करतो आणि तेथे जीव निर्माण करतो. जीव अंशात्म्यासभोवती देह धारण करतो. यामुळे सजीवाला मी आहे अशी जाण असते. त्याला अस्मिन भाव सतत असतो. दुर्दैवाने विशेष करून मानवाला भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेमुळे आत्मभावाचा विसर होतो आणि त्याच्यात देहभाव निर्माण होतो. यामुळे तो आत्मप्रेरणेने जीवन न जगता देहभावनेने आयुष्य जगतो. यामुळे त्याच्यात न शमलेल्या उपभोगांचे संचित तयार होते आणि तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. येथे देह आणि अंशात्मा असे कृत्रिम द्वंद्व निर्माण होते. तो त्या शून्यामधून अंशात्म्यापासून दूर होतो आणि भरकटतो. सुदैवाने त्याला उपरती झाली तर तो अध्यात्मयोगे पुन्हा आत्मकेंद्रित होतो आणि संचितापासून मुक्त होतो. मानवी देह हा सजीवाचा शेवटचा देह आहे. यामुळे येथे जर त्याने योगाचरण केले तर तो या शून्यावस्थेमधून पूर्णत्वाला पोहोचतो. तो सायुज्यमुक्त होतो, मुक्त होतो. आता येथे मुक्तीची यात्रा कशी संपन्न होते ते पहा. ध्यानामध्ये बाह्य जगताशी संबंध तुटतो आणि देह आणि जीवात्मा यांचा योग जुळून येतो. पुढे ही यात्रा अंतःकरणात सुरू राहते आणि जीवात्मा आणि अंशात्मा यांचा योग जुळून येतो. येथून त्यांची अंतःकरणातील त्या गुप्त गुह्य गुहेमधून पृथ्वीच्या केंद्रस्थानी आत्मयात्रा सुरू होते. देहाशी संपर्क तुटतो आणि आत्म्याशी योग जुळून येतो. तेथून पुढे पृथ्वीशी संपर्क तुटतो आणि अंतराळामार्गे परमात्म्याची यात्रा सुरू होते. तेथे परमात्म्याशी योग जुळून येतो. येथे सायुज्य मुक्तावस्था असेल तर स्वमर्जीने देह धारण केला जातो. तथापि पूर्ण मुक्तावस्था असेल तर तेथून योगधामी विश्वाच्या केंद्रस्थानी यात्रा सुरू होते. तेथे पुरुषोत्तमाशी योग जुळून येतो, मुक्ती मिळते, वैश्विक यात्रा परिपूर्ण होते. माऊलींनी येथे सांगितलेला असा हा सर्व शून्याचा निष्कर्षू आहे. शक्ती. माऊली ओवीत पुढे सांगतात की शिवाने जिचा पत्नी म्हणून स्वीकार केला, जिला स्वतःप्रमाणे सत्ताधीश केले, ती विश्वात शक्ती म्हणून मान्यता पावली. शिवाने जेव्हा स्वतःमधून शक्ती निर्माण केली तेव्हा शक्तीला शिवाने स्वतःप्रमाणेच शक्तिशाली केले. तिला स्वतःप्रमाणेच पुरुषाप्रमाणेच सामर्थ्य दिले. यामुळे तिला दिलेले शक्ती हे नामाभिमान सार्थ झाले. नुसतीच तिला सत्ताधीश केले असे नाही, तर ती सत्ता अंमलात आणण्यासाठी तिला शक्तीही दिली. शिवाने शक्तीला स्वतःची पत्नी म्हणून स्वीकारले. यामुळे शक्ती शिवाशी पूर्णपणे एकरूप झाली. याचा परिणाम असा झाला की शक्तीला नामोहरम करणे अशक्य झाले. याचा अनुभव आपण सर्वजण दररोज घेत आहोत. भौतिकाला दूर करणे महा अवघड असते. मी म्हणणारे तिच्यापुढे हतबल होतात, तिच्या आहारी जातात आणि प्रमाद करून पस्तावतात. यास्तव आपल्याला जर भौतिकापासून सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला शक्तीशी संघर्ष करून चालत नाही, तिच्याशी टक्कर देऊन चालत नाही. असे केले तर त्यात आणखी रुतायला होते. यासाठी आपल्याला शिवोपासना करावी लागते, योगाचरण करावे लागते, अध्यात्म करावे लागते. म्हणजे आपण शिवमय होतो, आत्मस्वरूप होतो आणि आपल्याला भौतिकाचे आकर्षण राहत नाही. त्यायोगे शक्ती आपल्यापासून आपोआप दूर होते, भौतिक आपोआप आपल्याला अंकित होते. आता आपण भौतिकाचा उपभोग न घेता त्याचा आवश्यक तेवढा उपयोग करू लागतो. हरिओम.